पाश्चात्य आणि मराठी समीक्षकांचे साहित्य प्रयोजन हे आपण म्हटलंच होतं की मी या लेक्चरमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर बेसिकली हे जे लेक्चर आहे हे दोघांसाठी गरजेचं आहे. साहित्य प्रयोजने हा महत्त्वाचा टॉपिक आपल्या दृष्टिकोनातून आहे, कारण साहित्य प्रयोजनामध्ये अनेकदा त्याचे कॉमन मुद्दे आहेत ना, बऱ्याच उत्तरांमध्ये आपल्याला कॉपी पेस्ट जसेच्या तसे करता येऊ शकतात. त्याच्यामुळे हा टॉपिक MPSCच्या मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि YCMUच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी गरजेचा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. आता बेसिकली पाश्चात्य म्हटलं ना तर थोडंसं आपल्याला आधुनिक वगैरे विचारांचे असे वाटतात, पण प्लेटोसारखा जो व्यक्ती होता ना त्यांनी तर ते सांगितलं की त्यांनी आध्यात्मिक वृत्तीला जास्त प्रोत्साहन दिलं, आध्यात्मिक नीतीचा जास्त पुरस्कार केला. त्याचं म्हणणं असं होतं की सायन्स इज एन ओपिनियन, म्हणजे विज्ञान हा अभिप्राय आहे, तो बदलू शकतो. आणि शास्त्र त्यांनी सायन्सला शास्त्रामध्ये गणलं होतं आणि शास्त्र म्हणजे शाश्वत आहे अशा गोष्टींना त्यांनी जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणून एक प्रकारे जी चिद्गन शक्ती आहे तीच सगळ्यात महत्त्वाची शक्ती आहे. आणि कवी म्हणजे काय आहे तर कवी आपल्याला थोडंसं काय म्हणतात भाववश करतात, म्हणजे इमोशनल करतात. ॲक्च्युअल परिस्थितीपासून म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीपासून आपल्याला ते लांब नेतात. म्हणून आदर्श राज्यातून प्लेटोने कवींना हद्दपार केलं. ठीक आहे. याच्यामध्ये प्लेटोने आध्यात्मिकतेचा पुरस्कार केला. ते कारण असं म्हटलं आहे की इंद्रिय वस्तूच्या अज्ञानातून अनुकरणातून जे येते ते अज्ञानातून साहित्य निर्माण होतं, अंतिम सत्यापासून दूर करतं चिद्गन शक्तीपासून. म्हणून एक प्रकारे त्यांनी जे म्हटलं ना की याच्यामध्ये थोडंसं कला ह्या अँगलला त्यांनी दूर केले आणि अध्यात्माकडं प्लेटो हा जास्त वळलेला झुकलेला दिसून येतो. मग त्या उलट जे नंतरचे जे काही झालेले आहे, अरिस्टॉटलने आनंद आणि उच्चरूपी आनंद, उच्च ज्ञानरूपी आनंद सांगितलं साहित्याच्या प्रयोजनामध्ये, आणि त्यासोबतच सौंदर्य आणि उपयुक्तता यांची सांगड घालणारं साहित्य असावं असं देखील सांगितलं गेलं. आता एक्झाम्पल म्हणून तुम्ही अनेक उदाहरणे लिहू शकता की ब्रॅडली असेल, वॉल्टर पेटर असेल, क्लाइव्ह बेल असेल, रॉजर फाय असेल आणि I.A. रिचर्ड्स असेल. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये आदलाबदल केलं तरी हरकत नाही, पण प्लेटोचं थोडंसं मत हे कसं होतं, थोडंसं विक्षिप्त होतं, म्हणून ते आपल्याला इथे स्पेसिफिकली त्यांनी सांगितलेलं आहे. हे पाश्चिमात्य झालं. आता आपण मराठी साहित्यिकांकडे येऊया. आपण मराठी साहित्याचा विचार केला ना, मग पहिल्या लेक्चर या अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रयोजनं सांगताना आपण म्हटलं की आपण 3 गोष्टींचा विचार करतो प्रयोजनं सांगताना. एक करतो तो लेखक, 2 नंबरला असतं साहित्य आणि 3 नंबरला असतो वाचक म्हणजे रसिक, जो आस्वाद घेत असतो तो. हे 3 गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्यामागे का साहित्य लिहिलं गेलेलं असेल. मग आता इथे ह.न. आपटेंचं आपण पण लक्षात कोण घेतो, कादंबरी पाहिली ना तर आपल्याला तत्कालीन समाजजीवन, तत्कालीन समाजजीवनामधल्या स्त्रीची परिस्थिती हे लक्षात येतं. म्हणजे ते काय आहे, एक प्रकारचं सत्यदर्शन आहे. त्याच्यामध्ये वास्तविक परिस्थिती ती ह.न. आपटे यांनी सांगितलेली आहे. म्हणून ह.न. आपटे यांनी ते सांगताना सांगितलं की सत्यदर्शन हे एक आहे आणि दुसरं प्रयोजन ते आनंद एक आहे. म्हणजे ती कलाकृती वाचताना रसिक मनाला थोडंसं काहीतरी समाधान मिळालं पाहिजे, काहीतरी उल्हास त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. या गोष्टींनी आनंद मिळण्याचं काम आहे खऱ्या अर्थाने साहित्यकृती म्हणून होऊ शकतं. ह.न. आपटे यांनी सांगितलं सत्यदर्शन आणि आनंद. त्याचसोबत विका राजवाडेंनी सांगितलं की मानवी गुणांचा प्रसार साहित्याने करावा. त्याच्यानंतर वि. स. खांडेकरांची आहे, ती वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतं की बाबा सत्य, सुंदर, न्याय यांचं संस्करण होणं, सत्य, सौंदर्य आणि न्याय यांचं संस्करण होणं. त्यासोबतच विकृ चिपळूणकर आणि श्री कृ कोल्हटकर यांनी आनंद हे साहित्य म्हणजे हे रिपीट झालेले आहे. तर ज्यांनी 200च्या वर पुस्तकं दिली असे नासी फडके यांनी काय सांगितलं की पुनःप्रत्ययाचा आनंद हे साहित्य प्रयोजनाविषयी उत्पत्ती सांगितली. पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणजे काय, एखादं पुस्तक तुम्ही जेवढ्या वेळेस वाचाल ना, प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी तो वेगळं काहीतरी त्याच्यापासून प्रत्यय येत जातो, नवीन गोष्ट उलगडत जाते आणि तो नवीन पैलू उलगडल्यामुळे प्रत्येक वेळेस वाचताना तुम्हाला काहीतरी आनंद मिळतो. हे पुनःप्रत्ययाचा आनंद ही जी संकल्पना सांगितलेली आहे त्यामधून ती सांगितली गेलेली आहे. भासी मर्ढेकरांनी आनंद हे सांगितलं. वाल कुलकर्णी, पुंशी रेगे, गंगाधर गाडगीळांनी जीवन, दर्शन आणि आनंद हे साहित्य प्रयोजनाचे महत्त्व सांगितलेलं आहे. आता जनरली साहित्य प्रयोजनाचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कला आणि जीवन हे दोन्हींचं कल्पनाशक्ती पण असते, वास्तववादी पण काही गोष्टी असतात. म्हणून कला आणि जीवन यांच्या कल्पनेचा उत्तरोत्तर व्यापक अर्थाने विचार या
प्रयोजनातून होऊ लागला आणि खऱ्या अर्थाने कलामूल्य आणि जीवनमूल्य जोपासण्यात कलामूल्य आणि जीवनमूल्यांची जोपासना साहित्यातून कशी होईल याचा साहित्य प्रयोजनामध्ये विचार होऊ लागला. ठीक आहे. आता केंद्रस्थानी आपण म्हटलं ना की व्यापक जीवनानुभव म्हणजे आणि शुद्ध कलानंद हेच पायाभूत किंवा मूलभूत साहित्याचं प्रयोजन आपण जरी मानलेलं असलं तरी अनेक जे 5-6 गोष्टी सांगितलेल्या आहेत ते फास्टमध्ये पाहूयात आणि लेक्चर आपण संपूया. जे आता प्रयोजन पाहतो ते आपण मराठी साहित्य मीमांसकांची प्रयोजने पाहत आहोत. पहिलं आपण पाहणार आहोत पलायनवाद. पलायनवाद म्हणजे काय की मानवी जीवन अतिशय दुःखाने भरलेलं आहे, नैराश्याने भरलेलं आहे. अशा वेळेस मला काहीतरी वाचल्यानंतर मला आनंद मिळावा, मी त्याच्यापासून लांब जावं, या दुःखापासून वास्तविक जीवनापासून मी लांब जावं, कल्पनेच्या विश्वात रमावं, या दृष्टिकोनातून काही लेखन करण्याची गरज त्या काळात भासली. म्हणून पलायनवाद हा साहित्य मीमांसकांनी सांगितलेलं एक साहित्य प्रयोजन मानलं गेलं. पण प्रत्येक वेळेस तेच खरं असेल का, तर नाही. म्हणजे कधी काय होतं की कल्पना सृष्टीतून जरी साहित्य विश्व निर्माण होत असलं तरी त्याच्यामधून जीवनाला काहीतरी कलाटणी मिळू शकते. कणासारखी कविता, आपण कणा कविता वाचल्यानंतर आपण मरगळलेलं मन असं चैतन्य प्रफुल्लित होतं आहे की नाही. किंवा आपण जे जर कोणी नाट्यकृतींचा अभ्यास केलेला असेल तर नाट्यकृती वाचताना आता आपल्याला एकच प्याला असू देत किंवा साष्टांग नमस्कार असू देत किंवा कित्येक अशी नाटक पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की म्हणजे प्रफुल्लित होतं मन आणि त्या नाटकातून काहीतरी जीवनाला शिकायला देखील मिळतं. म्हणून प्रत्येक वेळेसच कल्पनासृष्टीपासून लांब नेणार म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं की पलायनवाद कसं आणि पलायनवाद कसं नाही हे प्रत्येक वेळेस प्रयोजन सांगताना की हे कसं आहे आणि हे कसं नाही अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. आता पुढं पाहणार आहोत इच्छापूर्ती आणि वासनातृप्ती आणि स्वप्नरंजन. इच्छापूर्तीमध्ये काय होतं की जनरली अनेकदा जीवनामध्ये प्रत्येकाला काहीतरी अचीव करायचं असतं पण प्रत्यक्षात ते साध्य करणं हे जमत नसतं किंवा अशक्यप्राय गोष्टी असतात. अशा वेळेस आपण स्वप्नरंजनातून किंवा कल्पनासृष्टीमधून प्रतिभाशक्तीमधून एक असं जग निर्माण करू शकतो आणि आपल्या इच्छेला आपल्या वासनेला पूर्ण करू शकतो. तर हे ते सांगलेले इच्छापूर्ती, वासनातृप्ती आणि स्वप्नरंजन. ठीक आहे. अतृप्त इच्छांची परिपूर्ती करणे स्वप्नरंजनाचा भाग. ठीक आहे. हे सांगितलं. इथं काय सांगितलं की साहित्य व्यवहाराचा व्यापक व सार्वत्रिक अंगाने विचार केल्यास काल्पनिक सृष्टीत रममाण घेऊन घेणे हे साहित्य प्रयोजन म्हणून स्वीकारता येत नाही. कारण साहित्य वास्तवदर्शी जीवनानुभूतीचा देखील आविष्कार लेखकाच्या कल्पना प्रतिबिंबित झालेला असल्याचे कल्पित वास्तव असते. एकीकडे हे सांगितलं आहे, इकडे प्लस पॉझिटिव्ह, एकीकडे निगेटिव्ह. प्रत्येक वेळेस तेच आहे. पहिलं आपण काय पलायनवाद, 2 नंबरला पाहिलं इच्छापूर्ती, वासनातृप्ती, स्वप्नरंजन, 3 नंबरला जिज्ञासापूर्ती. इथे तेच आहे. जिज्ञासा म्हणजे काय, प्रत्येकाला वाटतं काहीतरी याच्या पलीकडे काय असेल, पृथ्वीच्या बाहेर काय असेल, पृथ्वीच्या बाहेर काहीतरी विश्व असेल की नाही. मी जर जयंत नारळीकरांची विज्ञान कथा जर त्यांच्या वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी जिज्ञासापूर्ती आपल्या साहित्य म्हणून कशा प्रकारे करून घेतलेली आहे. ठीक आहे. जाणून घेण्याची इच्छा ही जिज्ञासापूर्तीमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते उद्बोधन म्हणजे काहीतरी साहित्यकृतीमधून कलानिर्मिती करताना काहीतरी एखाद्या घडणाऱ्या गोष्टींवर प्रखरपणे भाष्य करायचं, त्याच्यावर प्रकाश टाकायचा आणि त्यातून खऱ्या अर्थाने लोकजागृती करायची. हे एक उद्बोधन एक तसं साहित्याचं प्रयोजन असू शकतं. त्याच्यानंतर आत्मविष्कार आणि शुद्ध आनंद म्हणजे फक्त कलेसाठी लिहिणं की माझ्या आत्मतृप्तीसाठी मी फक्त जर लिखाण करत असेल तर त्याच्यातून आत्मविष्कार आणि शुद्ध आनंद हे पाहायला मिळतात. परतत्वस्पर्श म्हणजे काय, अनेकांनी मोक्षप्राप्ती अंतिम सत्याकडे जाण्यासाठी लिखाण केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, आहे की नाही. अरविंद बाबू घोषांनी उपनिषदामध्ये काव्य आदर्श काव्य मानलेलं आहे. म्हणजे अंतिम प्रयोजन आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्ती जे तर गृहीत धरलेले परतत्वस्पर्श त्याला म्हटलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटले की वाचे बर्वे कवित्व बर्वे रसिकत्व आणि रसिकत्व परतत्वस्पर्शू जैसा. हे तुमच्या डायरीमध्ये लेक्चरच्या नोट्स काढताना लिहून ठेवा. मी जेव्हा हे लेक्चर घेत असेल तेव्हा प्रत्येकाने एक डायरी छोटी जवळ ठेवा आणि त्याच्यामध्ये जे मेन पॉईंट्स असतील ना ते फक्त नोट डाऊन करा. आणि जेव्हा तुम्ही नाश्ता करत असाल, झोपत असाल त्यावेळेस झोपताना फक्त ती डायरी उचलून पहा, जेणेकरून ते शब्द सारखे तुमच्या डोळ्यासमोर राहतील आणि हे लेक्चर 2-3 वेळा तुम्ही ऐकले तर तुम्हाला ते लेक्चर ग्रास्प होतं, म्हणजे कळून जातं. शेवटचं जे आहे ते अनुभवविश्वाची समृद्धी. ठीक आहे. अनुभवविश्वातून म्हणजे काय, अनुभवविश्व माहिती आहे आपल्याला की त्याच्यामधून प्रत्येकाचा अनुभव आहे. समजा मला जो अनुभव आहे तो दुसऱ्याला असेलच असं नाही. अनुभवविश्व हे प्रत्येकाचं विस्तारित होत जातं.
भले मी ते प्रत्यक्षात गोष्ट अनुभवली नसेल, पण ते साहित्यकृती वाचल्यानंतर मला त्याच्यातून मी समृद्ध होतो. म्हणून अनुभव विश्वाची समृद्धी साहित्य प्रयोजनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आणि महत्त्वाचं प्रयोजन मानलं गेलेलं आहे. ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर मला सांगा.